शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेच्या नव्या नियमावलीला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली। पुन्हा पूर्वीच्या नियमावलीनुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी 17 मे पासून अर्ज मागवण्यात येत आहेत। ठाणे जिल्ह्यातून आरटीईसाठी 643 शाळा पात्र असून 11,377 जागांसाठी ही प्रक्रिया पार पडणार आहे। गेल्या आठवडाभरात 11,404 बालकांचे अर्ज दाखल झालेत। पालकांना 31 मे पर्यंत आरटीईच्या संकेतस्थळावर आपल्या बालकाची नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरता राबवण्यात येणाऱ्या आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारनं नवे बदल केले होते। या नव्या नियमावलीत विद्यार्थी राहत असलेल्या 1 ते 3 किलोमीटर परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, जिल्हा प्रशासनाच्या किंवा अनुदानित शाळांमध्येच प्राधान्यानं मुलांना प्रवेश घ्यावा लागणार होता। या बदलामुळे बालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता, कारण या नव्या नियमावलीमुळे गरीब वंचित घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणं कठीण झालं होतं। परंतु अखेर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे। त्यामुळे पुन्हा पूर्वीच्या नियमावलीनुसार प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून 17 मे पासून पालकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। ज्या बालकांनी नव्या नियमावलीनुसार 17 एप्रिल ते 10 मे पर्यंत अर्ज केले होते, ते अर्ज रद्द केले असून त्या पालकांना पुन्हा अर्ज भरण्याचं आवाहन करण्यात आलंय।